जय जय रघुवीर समर्थ. मी संपदा सावंत नाट्य संपदा या सदरात आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. मंडळी, आपण बघत आहोत श्री रामदास स्वामी संस्था सज्जनगड, पवित्र ठिकाण. समर्थांच्या श्लोकाने मनावर आपला संस्कार घडतात, मनाला नवीन दिशा मिळतात. निमित्त आहे समर्थ या चित्रपटाचं. 14 ऑगस्ट रोजी समर्थ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चला तर मंडळी, या टीमशी आपण संवाद साधूया. श्रीराम जय राम जय जय राम. बाबा माझ्यापेक्षा जास्त तुमच्याशीच बोलतात. तुम्ही खरंच बोलता त्यांच्याशी? समर्थ रामदास स्वामी म्हणजे 17व्या शतकातले मोठे संत होते. समर्थांनी आपल्याला मनाशी मैत्री करायला शिकवलं. नाही कळलं वाटतं कोणाला? तेच शिकायला आता आपण इथे जमणार आहोत. अहो, समर्थाशी बोला. अजिबात ऐकत नाही. आज सकाळी बैठकीत सुद्धा कसा वागला बघितलात ना? भाऊजी ते एवढासा जीव. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आम्हाला वेगळ्या भूमिकेमध्ये आणि खरंच खूप मी तर खूप एक्साइटेड आहे की तुला त्या रोलमध्ये बघायला. तर कसा जुळून आला हा योग? जुळून आला म्हणजे मी एका पॉइंटला आलो होतो जिथे, हे खरं खरं मी सांगतोय, अजिबातच खोटं नाही, आणि माझ्या जवळच्या मित्रांना वगैरे माहिती आहे, जिथे मला सुचत नव्हतं की मी आता काय करावं. कारण माझ्या एकाच साच्यातल्या भूमिका माझ्याकडे येत होत्या, एकाच पद्धतीचं काम मी करत होतो. मलाही एक्सप्लोर करता येत नव्हत्या वेगळ्या गोष्टी. आणि त्यावेळी मला असं वाटत होतं की आता अभिनय जरा ब्रेक घ्यावा, बंद करावा किंवा ब्रेक घ्यावा किंवा काहीतरी वेगळं करावं. त्यावेळी ही कथा, ही चित्रपट हा माझ्याकडे आला. तेव्हा मला एका वेगळ्या भूमिकेसाठी विचारलं होतं, पण मला असं वाटलं की मी ते केलेलं आहे. पण मी जी कथा वाचली त्याच्यातनं मला ती उत्कटता जाणवत होती. मला समर्थांचे विचार उत्कटपणे लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, असं रवींद्र पाठकांची जी इच्छा आहे किंवा त्यांना ज्या इंटेन्सिटीने ते करायचंय ते मला त्या कथेतनं जाणवत होतं. नंतर आमचे जे लेखक आहेत आशुतोष भोसेकर, मी कथा रवींद्र पाठक यांनी लिहिलेली आहे, पण कथा विस्तार मी आशुतोष भोसेकर यांनी केलेला आहे किंवा मानस यांनी संवाद दिलेले आहेत. तर मला ते सगळं असं वाटत होतं की ह्याच्यामध्ये मला भाग व्हायचंय, कसं मला कळत नव्हतं. आणि मला वाटत होतं की ही जी भूमिका आहे वडिलांची या चित्रपटातल्या, ती भूमिका माझ्या आत्ता मनस्थितीच्या जवळ जाणारी आहे, जिथे मला गजबजाट सोडून, द्वंद्व सोडून काहीतरी कशातून तरी बाहेर पडायचे आणि काहीतरी उत्तर शोधायचे. तर मला त्या पद्धतीने मी त्यांना सांगितलं की मला हे करावं असं वाटतंय. आणि नशिबाने डिरेक्टर योगेश कुलपगर यांच्याकडे ऑडिशन देऊन मी ही भूमिका माझ्या वाट्याला आली असं मी म्हणेन. काय शिकायला मिळालं या भूमिकेमधनं? काय शिकायला मिळालं? प्रचंड अवघड असतं अभिनेत्याला शांतपणे कॅमेऱ्यासमोर थांबून लोकांचं लक्ष वेधून घेणं किंवा लक्ष त्यांच्याकडे म्हणजे विचलित होणार नाही त्याच्यापासून, हे बघणं. तर अभिनेता म्हणून मला या गोष्टी तर शिकायला मिळाल्याच, पण ते करत असताना जो अभ्यास झाला, म्हणजे समर्थ विचार, मनाचे श्लोक आपण लहानपणी पाठ केलेले असतात वगैरे, पण त्याच्या मागे अर्थ काय आहे, त्या श्लोकांचा आत्ता आपल्या आयुष्यामध्ये काय आपण वापर करू शकतो. कुठल्याच संतांनी, कुठल्याच देवांनी, कुठल्याच धर्मांनी आपल्याला द्वेष करायला शिकवलं नाहीये. आपण तो द्वेष निर्माण केलाय माणसांनी, आणि ते सगळं इतकं विचित्र आहे. तर मला हे प्रोसेस करत असताना मला आता खात्रीने पटायला लागलं की ह्या अभ्यास करताना की त्यांनी प्रेम करायला शिकवलंय. आपल्यावर काही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाऊन त्याच्यावर मात करणं हे शिकवलंच आहे, पण खूप चांगल्या पद्धतीने मनात स्थिरता निर्माण करून एकमेकांना धरून चालणं, हा संदेश त्यांनी तेव्हा दिलेला आहे, आणि तो आजच्या काळातही फार जास्त महत्वाचा आहे. समर्थाचे सगळे श्लोक चांगले आहेत, पण तुझा सर्वात जवळचा श्लोक आणि जाता जाता पिक्चर बद्दल लोकांना काय सांगशील? मला मी म्हणतो असं की असं आवडता श्लोक असं काही फार जवळचं वाटतं. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणशीण होतो धावरे धाव आता. हे आजच्या काळात फार, जय जय रघुवीर समर्थ, आजच्या काळात हा फार मला महत्वाचं वाटतं. अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझं विणा शिण होतो धावरे धावा आता. असं आपण देवाला
आपण प्रार्थना करतोय. 14 ऑगस्ट 2026 या रोजी समर्थ हा चित्रपट आमचा चित्रपटगृहात रिलीज होतोय. माझी सगळ्यांना विनंती आहे की नक्की चित्रपटगृहात या आणि हा चित्रपट बघा. इथे समर्थ विचार जसे पोचवले आहेत तसंच नात्यांबद्दलची ही गोष्ट आहे, मनोरंजन करणारी ही गोष्ट आहे, बाप मुलाची गोष्ट आहे, आई मुलाची गोष्ट आहे. नक्की बघायला आहे समर्थ. अहो, समर्थाशी बोला, अजिबात ऐकत नाही. आज सकाळी बैठकीत सुद्धा कसा वागला बघितलात ना? खूप दिवसांनी आम्हाला बघायला मिळतंय तुम्ही, खूप म्हणजे, आणि ते पण एकदम छान रोल मिळालाय. तर हा योग कसा जुळून आला? योगच जुळून आला म्हणायला पाहिजे, कारण आधी एक वेगळा कलाकार यांनी या भूमिकेसाठी ठरला होता, पण तारखा जुळल्या नाहीत आणि त्याच्यामुळे मग माझ्याकडे आला हा रोल. आणि असं झालं की त्याच्या जस्ट आधीच्या आठवड्यामध्ये रामदास स्वामींच्या पादुका माझ्या घराच्या जवळ आल्या होत्या आणि मी अशी चालले होते, कारण नाही तर घरात असल्यावरती सुद्धा ते समजतं असं नाही तुम्हाला प्रत्येक वेळेला की येऊन गेल्यात गल्लीतनं किंवा काय असं, किंवा नसीनच तिथं तरी कळणार नाही. पण मी दुकानामध्ये चाललेले होते आणि मला त्या दिसल्या, मग मी शिधा दिली, देणगी दिली त्यांना. आणि त्याच्यानंतर कट्टू दुसऱ्या 2 दिवसात मला एका एक्झिबिशनचं इनॉग्रेशन करायला जायचं होतं. तर चीफ गेस्ट म्हणून गेले होते. ते मी सगळ्या स्टॉल्सवरती भेट देत होते. तर एक साड्यांचा स्टॉल होता. त्या बाई मला म्हणाल्या, ताई साडी नाही घेतली तरी चालेल, पण रामदास स्वामींच्या पादुका पुण्यात आल्या, तर त्या आता कोथरूडला राम मंदिरात 8 दिवस असणार आहेत आणि माझ्याकडे सगळं नियोजन आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही आणि तुमचे मिस्टर एकदा, तुम्ही म्हणाल तो दिवस, पण पादुकांची आरती करायला, तुमच्या हस्ते आरती करायची इच्छा आहे, तर याल का? आणि ते होऊन 2 दिवस झाले आणि अमोल भगतचा मला फोन आला की समर्थांवर एक फिल्म होतीये, समर्थांच्या विचारांवर, तर तू काम करशील का आणि डेट्स आहेत का? मी म्हटलं नक्की असं काटा आणल्यासारखं वाटतं रे. हा, त्यामुळे मला हा संकेत वाटले हे सगळे. आणि मी एरवी विचारते की भूमिका काय आहे, म्हणजे मुख्य भूमिका हवी असं काही माझं म्हणणं नसतं, पण जे काय एखादा सीन जरी असेल तरी तो अर्थपूर्ण पाहिजे. तो चित्रपटाच्या कथानकाला अरे हा नसता तर पुढे गेलं नसतं कथानक, असं काहीतरी सांगणारा पाहिजे. चित्रपट संपल्यावर लोकांच्या तो लक्षात राहायला पाहिजे, असा सीन पाहिजे. तर एवढं मी बघते नक्कीच, कोणी ऑफर दिली की कथानक काय. पण या चित्रपटाच्या बाबतीत मी कथानक काय विचारलंच नाही. फक्त तारखा विचारल्या की माझ्या आधीच्या नृत्यासाठी दिलेल्या आहेत, तर त्याच्यात काही क्लॅश होत नाहीयेत ना. तर एक होत होती, शनिवारी माझा एक प्रोग्राम होता आणि तेव्हाच त्यांना दापोलीत पण शूट होतं, पण मग त्यांनी ते ॲडजस्ट केलं. मला रविवारी परत बोलवलं, एक शुक्रवारी संध्याकाळी सोडून शनिवारचा मी प्रोग्राम करून परत दापोलीला आले. हे सगळं ॲडजस्ट झालं. पण मी कधीच विचारलं नाही की माझं रोलचं स्पॅन काय आहे, ड्युरेशन किती आहे, फुटेज काय आहे किंवा काय, कारण मला वाटलं की हा संकेत आलाय मला. नाहीतर हे असं, अशा घडामोडी दर 2 दिवसांनी घडल्याच नसत्या माझ्या आयुष्यात. आणि त्यांची इच्छा होती की मी चित्रपटात असावं असं मी समजलं आणि मी हो म्हणून टाकलं. नृत्यांगांमध्ये लक्ष्मी नारायण तुळसर, तुमचं मी ते बघितलं, अमेझिंग. Thank you. तसं रामदास स्वामींबद्दल तुम्ही काय, कसं वर्णन करता त्या तुझ्या नृत्यांगांना ह्याच्यामध्ये? नाही, थोडंफार. रामदास स्वामींविषयीचं वर्णन करायला आपण खरंच सगळेजण खूप छोटे आहोत. पण एक नक्की आहे की मनाचे श्लोक त्या काळात जे लिहून ठेवलेत ते आत्ताच्या पिढीला, कुठल्याही पिढीला त्याचा इम्प्लिमेंट होऊ शकतो अशी सिच्युएशन आहे. म्हणजे असं वाटत नाही की अरे ते तेव्हा होतं, आता थोडीच असं घडतं, असं नाही, अजूनही तेच घडतं. कारण भावभावनांचं जे आपणच निर्माण केलेला आतमधला गोंधळ आहे सगळा मनातला, जे जाळं करून ठेवलेलं आहे, ते तो उलट आता तर खूपच वाढलं. आता त्याची उलट जास्त गरज आहे मनाचे श्लोक वाचण्याची, ते समजून घेण्याची. एक एक श्लोक समजून घेतला ना तरी कळतं की अरे एक वेगळी दिशा मिळते आपल्याला याच्यातनं, आणि ती खूप गरजेची आत्ताच्या पिढीला. कारण आत्ताची पिढी खरंच भरकटल्यासारखी झाली आहे जे म्हटलं जातं, कारण त्यांच्या समोरच तेवढ्या गोष्टी आहेत. त्या इंटरनेटमुळे असतील, सोशल मीडियामुळे असतील किंवा काय, चढाओढ एवढी आहे. म्हणून आपण बघतो की किती छोट्या छोट्या कारणांवरनं 10वीत चांगले मार्क नाही पडले, आत्महत्या केली जाते. तुमचं प्रेम प्रकरण सफल नाही झालं, आत्महत्या केली जाते. हे सगळं जे जास्ती आता ह्याचं वाढ आपल्याला होताना दिसते, कारण डिप्रेशन फार पटकन येते आत्ताच्या पिढीला. आणि त्या डिप्रेशनमध्ये जायचं नसेल आणि आयुष्य सुंदर करायचं असेल तर खरंच मनाचे श्लोक तुम्ही जर नीट वाचलेत, त्यातला एक एक श्लोक रोज घेऊन जरी वाचला आणि त्याचं तुम्ही काय म्हणायचंय त्यांना हे समजून घेतलं, ते सोप्या शब्दात लिहिलेलं पण आहे, त्याचं विश्लेषण पण आहे, तर ते आपल्या आचरणी आपण लावलं की अतिरेक टाळावा. थोडक्यात सांगायचं तर एका श्लोकामध्ये लिहिलंय की अतिमोह असणं, अतिलोभ असणं किंवा अतिप्रेम असणं कुठल्याही गोष्टीवरती, तर सगळ्या गोष्टीचा अतिरेक टाळायला पाहिजे.
संतुलित राहिलात तर सगळ्या गोष्टींमधनं तुम्हाला आनंद मिळणार आहे. असं छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला कळतं. पण हे जर आपण खरंच आचरणात आणलं तर आपल्याला थेरपिस्टची गरज नाही पडणार आणि आपल्यासाठी आपण जग आपलं सुंदर करू आणि मनाची शांती नक्की मिळवू. मनाचे श्लोक सगळेच खूपच चांगले आहेत, पण सर्वात जवळचा श्लोक तुमचा. बापरे, असं सांगायला अवघड आहे. मला असं वाटतं, जनी निंदते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, हे जे म्हटलेलं आहे. कारण काय, आपण आज एक पोस्ट टाकली की आपण बघतो कमेंट्समध्ये तुम्हाला ट्रोल करणारी पण 1000 लोक असतात आणि तुम्हाला चांगलं म्हणणारी पण असतात. पण किंवा आपल्याला जे निंदनीय वाटतं की जिथे नाही, हे चांगलं नाही आहे, ही गोष्ट ती सोडून देता आली पाहिजे. आणि वंदनीय जे आहे म्हणजे जे सगळ्यांना आवडेल ते तुम्ही करत राहा, असा त्याचा अर्थ नाही आहे. की आपल्या मनाला आपल्या मॉरल्स जे असतात घालून गेलेले, त्यांना जे पटेल तेच करा, म्हणजे मग तुम्हाला कधी त्याचे गिल्ट वाटणार नाही आयुष्यभर आणि पश्चाताप होणार नाही. तर मला हा श्लोक आत्ताच्या काळात फार महत्त्वाचा वाटतो. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगणार? 14 ऑगस्टला समर्थ नावाची फिल्म किंवा नावाचा चित्रपट आमचा रिलीज होतोय आणि खूप कमी चित्रपट असे असतात, मनोरंजन करणारे खूपच चित्रपट असतात, उपदेश देणारेही खूप चित्रपट असतात, पण खूप कमी चित्रपट असे असतात जे तुम्हाला दिशा देतात. आणि हा चित्रपट तुम्हाला मनोरंजन करता करता नकळतपणे आयुष्याची दिशा देऊन जाईल आणि जी आता सध्या काळाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांना आवडेल असा हा चित्रपट आहे. त्यामुळे 14 ऑगस्टला तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये समर्थ हा चित्रपट तुम्ही सगळ्यांनी जरूर बघा. समर्थ रामदास स्वामी म्हणजे 17व्या शतकातले मोठे संत होते. समर्थांनी आपल्याला मनाशी मैत्री करायला शिकवलं. नाही कळलं वाटतं कोणाला? तेच शिकायला आता आपण इथे जमणार आहोत. भाऊजी, ते एवढासा जीव हो, त्यांना कुठे कळतोय देव वगैरे, अजून मला कळलं नाही. अहो, विज्ञानाच्या जगात हे सगळं थोतांड आहे, जवळ उघड झालंय भाऊजी. बैठक, पूजा, प्रार्थना मला नाही आवडत हे सगळं. मला आपल्या घरी जायचंय, मुंबईला. समर्थ पिक्चर मध्ये तू काम केलं, ते पण समर्थ म्हणून, तर काय अनुभव होता तुझा? कसा वाटला तुला ओव्हरऑल? सगळ्यांनाचा प्रश्न हा. आम्हा सगळ्यांनाच खूप आनंद झाला की ही मोठी अपॉर्च्युनिटी मिळाली आणि मला खूप मजा आली या पिक्चर मध्ये आणि खूप गोष्टी शिकायला मिळाल्या शर्वरी ताई, पुष्कराज दादाकडून, की कशी ऍक्टिंग करायची, कसे एक्सप्रेशन्स द्यायचे, असं सगळं. ताई तुला? आणि जास्तीत जास्त योगेश दादाने शिकवलं ऍक्टिंग कशी करायची, त्याच्यात बोलायचं कसं. योगेश दादानी आमच्या सगळ्यांकडून करून घेतलं. तुझा अनुभव कसा होता दादा? मला सगळ्यांसोबत खूप काम करायला मजा आली आणि मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. सगळ्या ऍक्टर्स एकदम दिलखुलास एकामेकांशी बोलत होते, काही ऍटिट्यूड नाही, काही नाही कोणालाच. आणि म्हणून ऍक्टिंग पण एकदम खूप सुंदर झाली आमची. योगेश दादाचं दिग्दर्शन, त्याच्यानंतर DOP सर आमचे अथित नाईक, त्यांनी पण आमच्याकडनं खूप चांगलं शॉर्ट्स घेतले करून आणि आम्हाला त्यांनी नीट कसं करायचं, कसं नाही करायचं, एक्सप्रेशन काय द्यायचे, काय नाही द्यायचे, हे सगळं सांगितलं आणि त्याच्यामुळे आमचा एक्सपिरियन्स पण ऍक्टिंग मधला जास्त वाढला. तर मी सगळ्यांना खूप थँक्स माझ्याकडनं. आणि कोणीच नाही आवडलं आम्हाला ओव्हरऑल पिक्चर मध्ये. या चित्रपटामध्ये तुला काय शिकवण मिळाली, म्हणजे काय शिकायला मिळालं? मला म्हणजे आणि तुझ्या आचरणात आणतो का, म्हणजे घरी थोडं तुझं अगोदरचा आर्य आणि आताचा आर्य यांच्यामध्ये तुला फरक जाणवतो? आधी मी खूप मस्ती करायचो, पण म्हणजे आता ठीक आहे सगळेच मस्ती करतात. ही मूवी झाली मग मला मनाचे श्लोक कळाले, मग मी ते पाठ केले आता आणि मला म्हणजे खूप माझा असा फरक नाही म्हणजे दिसला मला, पडला. पण तू काय सांगशील मुलांना, काय सांगशील मनाच्या श्लोक बद्दल, किंवा ही इज अ माइंड ऑफ कंट्रोलर, रामदास स्वामी इज अ माइंड ऑफ कंट्रोलर, तू काय सांगशील ओव्हरऑल? की मनाचे श्लोक म्हणजे सगळ्यांनाच वाचायला पाहिजे. तू काय सांगशील, तुला काय शिकवण मिळाली तसं हे जी पूर्ण मूवी आहे हे ऑलमोस्ट प्रत्येक पार्ट, प्रत्येक सीन मध्ये काहीतरी शिकवण आहेच या मूवीच्या. पण जर आता मी एवढं सगळं सांगत बसलो तर खूप वेळ लागेल त्याला, म्हणून मग फक्त कसं वागायचं हे मनाचे श्लोक, ह्याच्या आत्ता माझ्या हातात तेच पुस्तक आहे मनाच्या श्लोकांचं, ते आता मला दिलंय. मग त्याच्यामध्ये आपल्याला मनाचे श्लोक आहेत, त्याच्यामधनं आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, कसं वागायचं, कसं बोलायचं
आणि आपल्या मनावरती कसा ताबा ठेवायचा मनाचे वगैरे. श्लोक आपल्या म्हणजे आपल्याला शांत करतात. तुझा अनुभव काय? की ते मनाच्या श्लोकनी आपलं मन पण शांत होतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि मला आता कळलं की समर्थांचं आडनाव ठोसर होतं आणि त्यांचं खरं नाव नारायण होतं. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान. जाता जाता काय सांगणार? थँक्यू. Thank तुम्ही you. नक्की हा चित्रपट बघा, 14 ऑगस्टला येणार आहे. आणि येस येस, बोल बोल. ही एक धार्मिक मूवी नाहीये. ही एक वडिलांच्या आणि मुलाच्या विचारांवर म्हणजे नात्याची गोष्ट आहे. मग 14 ऑगस्टला तुम्ही नक्की हा चित्रपट बघा. आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत घेतली या चित्रपटासाठी. आणि आता आयान जे बोलला ते बरोबरच बोलला, पण मी अजून थोडंसं ऍड करतो की समर्थ रामदास स्वामी यांच्या बायोग्राफीवरती मूवी नाहीये. ही समर्थ रामदास स्वामी यांच्या विचारावरती बेस्ट मूवी आहे. तर तुम्ही नक्की बघायला या मूवी आणि याचे विचार तुमच्या लाईफ मध्ये युज करा, म्हणजे तुम्ही तुमच्या गोल्स अचीव्ह करू शकतील. जय जय रघुवीर. मना सज्जना हित माझे करावे, नायका दृढ चित्ती धरावे, पाठ ठेव मलाही. उपयोग काय आहे? पण बास. समर्थ नाव आहे तुझं, तू या सगळ्यांच्या पलीकडे आहेस रे. आयुष्यात सगळ्यात वाईट गोष्ट काय सांग? नाती. नाती सगळ्यात वाईट. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ पिक्चर मध्ये येतोयस, कसा योग जुळून आला हा? योगेशनी कॉन्टॅक्ट केला होता, योगेश आणि अमोल दाने, आमचे ईपी को प्रोड्युसर. तर त्यांनी पहिला कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी चित्रपटाबद्दल सांगितलं. एक ब्रीफ नरेशन मला योगेशने दिलं. योगेशला 15 वर्षांपासून ओळखतोय. आधी आम्ही एक नाटक केलं होतं बिटवीन द लाईन्स म्हणून, तर तेव्हा ओळख झाली होती. आणि त्यानंतर हा चित्रपट अनेक वर्ष इंडस्ट्रीमध्ये सुद्धा भेट होत होती, अनेक प्रोजेक्टसाठी बोलणं झालं, पण कधी ते कामात त्याचं रूपांतर झालं नव्हतं. आणि या चित्रपटासाठी विचारल्यानंतर त्यांनी स्क्रिप्टही पाठवली आणि पहिल्या नरेशनला ज्यांनी वाचून गेलो होतो, ज्यांनी प्रश्न होते, ज्यांनी इंटरॅक्शन झाले, त्यांनी असायला हा चित्रपट करायचाच आहे. कारण का खूप छान आणि चॅलेंजिंग रोल आहेच, त्याचबरोबर वडिलांचं आणि मुलाचं इतकं छान नातं समोर येत आहे, जे आजच्या पिढीचं आहे, जे आपल्या पिढीलाही बरंचसं कळलेलं आहे. आपल्या आईवडिलांशी बोलायचं असतं, त्यांना सांगायचं असतं की या गोष्टी मिसिंग होत्या, या गोष्टी आता मला कळलेल्या आहेत, किंवा वडिलांचं पण काही एक म्हणणं असतं. तर ही सगळी नाती कशी उलगडत या चित्रपटातनं जात आहेत, आणि हे होत असताना समर्थ विचार आपल्यापर्यंत कसे पोहोचतायत हे लोकांपर्यंत पोहोचणार. तुझं कॅरेक्टर पण समर्थ आहे, नाव पण समर्थ आहे, तर तुझ्याशी रिलेटेड आहे का थोडाफार तो? पर्सनल आयुष्यात नाही, मला वाटतं भूषण आणि समर्थ खूप वेगळा आहेत, पण तरी सिमिलॅरिटीज काही विचारांमधले आणि हे आहेत. सो पण तरी मला स्वतःला बाजूला ठेवून, आपण जे शिकलो या गोष्टी बाजूला ठेवून, समर्थच्या विचारांनी हा चित्रपट केलाय. समर्थच्या विचारांनी म्हणजे मी मुलगा समर्थ, म्हणजे कॅरेक्टर म्हणतो, ज्याचं नाव आहे समर्थ बोरगावकर, तर तो तसा का घडला, त्याचे काय विचार होते लहानपणापासून ते पुढे होत असताना, याचा विचार करून ते केलेलं आहे. मग ते करत असताना माझ्या आयुष्यात वेगवेगळे नात्यांमधनं ते गोष्टी आलेल्याच असतील, पण नॉट नेसेसरी की ते माझ्या बाबांबरोबरचं असतील. काही गोष्टींमध्ये आईच्या बरोबरचं नातं असेल, काही गोष्टींमध्ये काही भावंडांबरोबरचं असेल, स्वतःचे काय बॅटल्स असतील. तर असे वेगवेगळे रिलेट कुठेतरी सापडत होते, पण तरी ती गोष्ट माझी नसून ती समर्थची गोष्ट आहे. तर त्यामुळे त्याच्या मनापासून विचार केलाय की तो त्याच्या वडिलांचं नातं असं का आहे, त्याच्या आई बरोबरचं नातं कसं आहे, अशा दृष्टिकोनातनं त्याचा विचार केला. पण अदरवाईज थोड्याफार प्रमाणात कुठेतरी सिमिलॅरिटी आहे, काही प्रमाणात अगदीच नाही. पूर्ण शूटिंग झालं पूर्ण समर्थाचं, तर काय आयुष्यात चेंज झाले किंवा काय बदल झाले का ओव्हरऑल? हा, कलाकार म्हणून खूप ग्रो झालो. बाकी आयुष्यात बदल असे आणि मी म्हणणार नाही, कारण आयुष्य मला आहे आता तसं मी खूप समाधानी आहे आणि मी खुश आहे माझ्या आयुष्यात, खरं सांगायचं तर. त्यामुळे बदल हा एक कलाकाराला जो हवा असतो की वा आपण एका रोलकडे दुसऱ्या दृष्टिकोनातनं बघतोय, आपण ग्रो होतोय, कलाकार म्हणून आपण मोठे होतोय. तर हे ह्यातनं जाणवलं की आपली मॅच्युरिटी एक ऍक्टर म्हणून ग्रो झाली आहे, तेही जाणवलं. सो असा हा बदल नक्कीच आहे. समर्थांचे सगळे श्लोक
उत्तम आहेत, आयुष्याला मार्गदर्शन करणार आहेत, पण तू आता जाता जाता काय कुठला श्लोक सांगणार प्रेरणा देणारा? मला खरं सांगायचं तर श्लोक आरत्या पाठ आहेत. म्हणजे मी लहानपणापासून भीमरूपी हे लहानपणी पाठ केली होती, ती आजही पाठ आहे. अनेक इतर श्लोकही पाठ आहेत. अर्धवट म्हणणं चुकीचं राहील त्यामुळे, आणि मध्ये थोडंसं विसरायलाही होतं, तर त्यामुळे मी तसं नाही करणार. पण मी सगळ्यांना भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान आता ते अख्खच म्हणायला आवडेल. पण पाठ आहे. पण मी त्याचबरोबर हे सांगू इच्छितो की पाठ आहे म्हणून त्याचा अर्थ माहिती आहे का, तर तो नाही मला माहिती. तर या चित्रपटामुळे असं झालं की आपले जे श्लोक, आपले आरत्या, आपल्याला जे एक एक माहिती आहेत, त्यांचा जरा अर्थही समजून घेणं गरजेचं आहे. त्यांनी अजून आपल्याला मदत होईल. नुसतंच पाठांतर दाखवून काहीच उपयोग होत नाही. त्याचा अर्थ कळला तर आपल्याला आयुष्यात उपयोग होईल. हा नक्कीच विचार या चित्रपटातून मी घेऊन गेलोय. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगू? आम्ही कलाकार काय सांगणार, 14 ऑगस्टला चित्रपट येतोय, तो चित्रपटगृहात जाऊन बघायचा आहे. पण त्याचबरोबर जे आम्हाला स्क्रीन्स येतात त्यांना सांगण्याचा उद्देश आहे की चांगले स्क्रीन्स या, तर आमचे प्रेक्षक जाऊन चित्रपट बघू शकतील. तर प्रेक्षकांना तर आम्ही सांगूच, आमचे प्रेक्षक जाऊन बघतील, इतका चांगला चित्रपट आहे, पण आम्हाला चांगले स्क्रीन्स द्या. ते आपल्या मनासारख्या नाही होत समर्थ. समर्थांचं लेकरू आहेस तू, त्यांचं लक्ष आहे तुझ्याकडे. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एक लोहगड आता उदाहरण बघितलं की आयुष्य संपायला गेलं आणि एक सज्जनगड आयुष्य शिकवतो जगाला. आणि त्यात तुम्ही समर्थासारखा पिक्चर देत आहे, तर हा कसं जुळून आला, हा योग कसा जुळून आला? हा खूप छान प्रश्न विचारला तुम्ही. मी आता सहज कोणाशी तरी विचार करत असताना की या चित्रपटाचं नेमकं काय आपल्याला फलित प्राप्त होणार आहे. तर बघा, आपल्याला रामायणामधली अहिल्याची कथा सगळ्यांना माहिती आहे. ही एक शिळा होती, पाषाण होती, आणि तिला रामाचा चरणरज लागला आणि त्यातून ती स्त्री प्रगटली, मनुष्यत्व प्रगटलं. समर्थ विचार किंवा ह्या तत्वज्ञानाचा आजच्या काळामध्ये का अत्यंत गरज आहे? कारण आम्ही आजची तरुण पिढी किंवा आम्ही लोकमंडळी देखील या मोबाईल टेक्नॉलॉजीमुळं, AI मुळे खरं तर एक यंत्रच होत चाललं, एक पाषाणच होत चाललं. आज त्या पाषाणाला जोपर्यंत संवेदनाचं कुठं चरणरज मिळत नाही किंवा एखाद्या अशा सात्विक समर्थ विचारांचं जोपर्यंत चरणरज मिळत नाही, तोपर्यंत आतमध्ये मनुष्यत्व प्रगट होत नाही. तर ह्या चित्रपटाच्या निमित्ताने आम्ही मनुष्याला त्याच्या स्वतःची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतोय. समर्थ विचार म्हणजे केवळ प्रबोधन नाहीये. समर्थ विचार ही जीवन जगण्याची कला आहे. ते एक जीवनाला संपन्नता देणारं शास्त्र आहे. म्हणजे संपन्नता या शब्दाचा देखील आपण फार संकुचित अर्थ करतो की केवळ बँक बॅलन्स वाढणं म्हणजे संपन्नता नाहीये. आज अनेक लोक श्रीमंतीच्या अगदी अत्युच्च शिखरावर असतानाही आत्महत्या करतायत, आपण बघतोय. मनुष्याला आज खरी गरज आहे मनाच्या संपन्नतेची, समाधानाची. आणि ती संपन्नता, समाधान हे केवळ संत विचारातून, त्यातही विशेषत्वाने समर्थ विचारातून येऊ शकतं. त्यामुळं आम्ही हा चित्रपट निर्माण करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला. समर्थांचे सगळे श्लोक आपल्याला जीवनात सार्थ करतात, पण असा कुठला सर्वात जवळचा श्लोक आणि जो आजच्या तरुण पिढीने तो त्यामधनं तत्व घ्यायचं, होय, तर कुठला असा आहे तो श्लोक? समर्थांच्या सर्व श्लोकांमध्ये मला एक श्लोक अत्यंत प्रिय आहे. तो म्हणजे अहंता गुणे सर्व ही दुःख होते, मुखे बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते, सुखी राहता सर्व ही सुख आहे, अहंता तुझी तुझी शोधुनी पाहे. बघा, आज आमच्या सगळ्या दुःखाचं कारण आमचा अहंकार आहे, आमचा इगो आहे. आम्ही का झुरतो, का रात्रभर विचार करत बसतो, का एखाद्या सिच्युएशनला आम्ही लेट गो करू शकत नाही. इट इज आवर इगो विच होल्ड्स अप. आणि हे समर्थांसारख्या संतांनी किती 17व्या शतकात सांगितलं की अहंता गुणे सर्व ही दुःख होते. तुमच्या दुःखाचं खरं कारण तुमचा इगो आहे. आणि त्या इगोमुळं मुखी बोलिले ज्ञान ते व्यर्थ जाते. म्हणजे आपण बोलतो भरपूर, पण आपल्यावर प्रसंग आला की आपला इगो तसाच असल्यामुळं आपल्याला काही केल्या त्याला सोडून देता येत नाही. तर या अहंकाराला कुठं झिजवायचं? कारण की जगामध्ये असं म्हणतात की कधी स्वतःचा इगो विकायला जा OLX वर, एकही गिराईक मिळणार नाही. पण अशा इगोला मात्र आपण अगदी हृदयाशी कवटाळून राहतो. तर ह्या चित्रपटाचा खलनायक इगो आहे. या चित्रपटामध्ये खलनायक नाही आहे. या चित्रपटामध्ये मनुष्याला त्रास देणारी गोष्ट त्याचा अहंकारच आहे. या अहंकाराच्या पायी मनुष्य दुःखी आहे. आणि या अहंकाराला विसर्जन करण्याचा एकच मार्ग आहे रामभक्ती, रामाचं नाम. ही रामाची भक्ती, रामाचं नामस्मरण जो करेल त्याचा अहंकार हळूहळू कमी व्हायला लागेल. त्याला सिच्युएशन्स एक्सेप्ट करता येतील, तो गोष्टी सोडू शकेल. आणि ह्या सगळ्याचा फायदा कोणाला होणार आहे? तर त्याला स्वतःलाच होणार आहे. त्यामुळे समर्थांचा हा श्लोक माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. जाता जाता काय सांगणार प्रेक्षकांना? तुम्ही शाळेसाठी पण आवाहन केलंय, ते पण तुम्ही सांगा. नाही, बेसिकली काय की हा चित्रपट संस्कारक्षम वयामध्ये जर बघितला गेला, जसं मला आठवतं लहानपणी
मला 3री-4थी मध्ये बाल शिवाजी हा चित्रपट दाखवला होता, ज्याची स्मृती आजही माझ्या अंतःकरणामध्ये आहे. मला वाटतं असे संस्कारक्षम वयामध्ये असे चित्रपट जर दाखवले गेले तर मनुष्य नक्की एक तरी विचार आपल्या आयुष्यभर, अरे हो मी हे बघितलं होतं, मला आठवतं, या विचाराने राहू शकतो. त्यामुळं हा केवळ चित्रपट बघणं नाहीये, हा समर्थांचा प्रसाद आम्ही तुमच्यासाठी आणतो. तर 14 ऑगस्टला जास्तीत जास्त संख्येने चित्रपटगृहामध्ये आपण जा, या समर्थ विचारांना समजून घ्या. आणि हे थेट प्रबोधन नाहीये, हे मनोरंजन आहे. इथं आम्ही तुम्हाला कुठलाही उपदेश करणार नाही. तुम्हाला त्यातलं जे पटतंय ते तुम्ही घ्या आणि तुमच्या स्वतःच्या जीवनामध्ये एक आनंद, समाधान या चित्रपटाच्या निमित्ताने तुम्ही अनुभवा, हीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे. मुळात बाप माणूस मी जेव्हा केला होता तेव्हा एक बाप लेखीची कथा होती. आणि आता समर्थ चित्रपटाच्या निमित्ताने एक अशी गोष्ट घडली की समर्थ विचार आजच्या पिढीमध्ये कसे पोहोचत येते. मग यामध्ये गंमत अशी होते की आपल्या घरामध्ये ही सुरुवात होते. माझी आई काहीतरी देवाचं करत असते आणि मी करतो का, त्याबद्दल मला किती मनात आस्था असते आणि का त्याच्याबद्दलची अनास्था आहे मनामध्ये, या सगळ्याचे रंजक प्रश्न पडतात आणि याची उत्तर शोधत जाणं म्हणजे आमचा समर्थ चित्रपट आहे. आणि मला वाटतं की प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. आज आम्ही स्वतःला जेनझी म्हणून घेतो, जेन अल्फा म्हणून घेतो, जेन काय एनी जेन म्हणून घेतो, पण विचार असणं, एक दिशा असणं फार महत्वाचं आहे. आणि आम्ही शाळेत शिकलोय, मना सज्जना भक्ती पंथेचे जावे, तरी श्री हरी पाविले तो स्वभावे, ज्यांनी निंदते सर्व सोडून द्यावे आणि ज्यांनी वंदते सर्व भावे करावे. शाळेत शिकलोय, आचरणात कधी आणणार, आत्ता गरज आहे त्या पीस ऑफ माइंडची. त्यामुळे हा चित्रपट करताना खूप मजा आली आणि एक वेगळा विषय हँडल करायला मिळाला. तुम्ही प्रार्थना ऐकली असेल, शंकर महादेवन सरांनी प्रार्थना गायली. मला अनेक जण असं म्हणाले की ही प्रार्थना ऐकून मनाला खूप शांत वाटतं. हा बरोबर, एकदम शांतताच होते. ती गाणी ऐकल्यानंतर मन तिथेच जातं, शांततेकडे जातं. अगदीच. आणि मुळात असं एखादं गाणं असावं अशी कल्पना आमचे अमोल भगत आणि रवींद्र पाठक आमचे निर्माते यांनी मांडली की आपण एक प्रार्थना तयार करूया आणि मनाचे श्लोक जे आहेत, रवींद्र सरांची आयडिया होती की मनाचे जे श्लोक आहेत त्याचा एक सार, त्याचा एक विचार आपण आपल्या गाण्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करूया सोप्या पद्धतीने. आणि मग नचिकेत जोगी ते गाणं लिहिलं आणि शंकर महादेवन सरांनी ते गायलं, केदार पंडित सरांनी त्याचं म्युझिक केलं, असं ते गाणं घडलं आणि सिनेमा घडला. 14 ऑगस्टला आमचा सिनेमा रिलीज होतोय समर्थ. नक्की हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघा, कारण आजच्या युगामध्ये आपण सगळेच थोडेसे धडपडतोय, आजूबाजूचं वातावरण एवढं पोषक नाहीये, पौष्टिक नाहीये कदाचित, त्यामध्ये मनाला शांत करणारा आणि येट एंटरटेन करणारा हा सिनेमा आहे. त्यामुळे 14 ऑगस्टला हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा. मंडई या चित्रपटाच्या कलाकारांशी संवाद साधताना कलाकारांनी समर्थांचे विचार अधोरेखित केले. काही महिन्यापूर्वी एका गडावर आयुष्य संपवण्याची दुर्दैवी घटना घडली, पण सज्जनगड असं एक पवित्र ठिकाण जेथे समर्थ रामदास स्वामींचे विचार आजही प्रत्येक आयुष्याला जगण्याची नवीन प्रेरणा देते. ज्या समर्थ विचाराने असंख्य आयुष्याला दिशा दिली, मन घडवली, पुन्हा एकदा आठवण करून देण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी समर्थ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मंडई हा चित्रपट बघायला तुम्ही नक्की जा. जय जय रघुवीर समर्थ. जाणीवे तू नहीं नेणीवे तू नहीं, राम वात्सल्य हो